नमस्कार. मी आशुतोष टिळक आपल्या प्री बजेट पॉडकास्टच्या या पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि बजेट जवळ येतं आहे. 2023 चं जर मला कोणी विचारलं की आशुतोष 2023चं वैशिष्ट्य तुझ्या भाषेत काय आहे, 2023चं माझ्यासाठीचं वैशिष्ट्य मी हे सांगेन की 2023 मध्ये सगळ्यांनी पैसे कमवले. जगभरामध्ये महागाई खूप मोठ्या प्रमाणावर जरी असली तरी ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जगभरच्या अनेक साऱ्या सेंट्रल बँकांनी प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांनी पैसे कमवले, शेअर बाजारांनी भरपूर पैसे कमवले. आणि म्हणून कोरोनाच्या पॅन्डेमिक नंतर सामान्य स्थितीला येत चाललेल्या काळाकडचा हा एक मोठा टप्पा म्हणावा लागेल. 2024 मध्ये एंटर करत असताना जगभरच्या सरकारांच्या खिशामध्ये भरपूर सारं कर्ज दिसतं आहे. आणि त्यामुळे एकूण फिस्कल पॉलिसी काय असेल, जगभरामध्ये काही युद्ध चालू असलेली मला दिसत आहेत. नवीन युद्ध चालू होण्याच्या तयारीत आहेत का काय असं वाटावं इथपर्यंत कालच्या बातम्यांनी मला प्रश्न आला. 22 तारखेला येमेनच्या हुती बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनच्या सरकारांनी केलेले हल्ले हा एक हायलाइटेड पॉइंट होता. त्यामुळे आता नेमकं पुढचं काय आणि ह्या विषयावर बोलायला आपल्याकडे आज एक खूप मोठे पाहुणे आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत. आणि सरांची ओळख खरं तर करून नमस्कार. देण्याची मला गरज नाही, कारण सर दूरदर्शनवर असतात, सर इतर अनेक साऱ्या ठिकाणी आकाशवाणीवर पण सर असतात, एक्सचेंजेस आणि सेबी अशा दोन्ही बोर्डावर सर आहेत. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शनशी सरांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि या ना त्या वेगवेगळ्या प्रकारांनी सरांचं स्टॉक एक्सचेंज, कॅपिटल मार्केटशी संबंध अगदी दररोज येत असतो. सर, मी तुमचं स्वागत करतो. आणि 5 मिनिटं नमस्कार. पहिली तुम्हाला की या बजेटमध्ये तुमचा व्ह्यू काय, एक 5 मिनिटं पहिली बजेटवरचा तुमचा व्ह्यू. नमस्कार. सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. ह्या बजेटचा विचार केला तर आपण अजून जवळजवळ ज्याला आपण म्हणतो की सरकारचा जो सर्व्हे असतो, इकॉनॉमिक सर्व्हे, तो काय आपल्या हाती अजून आलेला नाहीये. आणि त्याच्या आधीच आपण काही गोष्टींवरती भाष्य करणार. प्रथम आपल्याला याची नोंद घेतली पाहिजे. पण जो व्हाईट पेपर म्हणजे जो येतो त्याच्यामध्ये जनरली सरकारचं एक रिफ्लेक्शन असतं वर्षभराच्या कारकिर्दीचं. शिवाय काय होऊ घातले ह्यासाठी चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर थोड्याफार सूचना त्यातून देत असतात. आणि जरुरी नाही की बजेट त्यावरच अवलंबून असेल, पण एक दिशादर्शक त्याच्यामध्ये असतं. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करताना म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे तो एक लिमिटेड वे मध्ये आहे, जो वारंवार सरकारने जो पब्लिश केला त्याद्वारे आपण बोलत आहोत. फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हटलं तर तुम्ही जो उल्लेख केला फिस्कल डेफिसिटचा, की जवळजवळ सगळ्या जगामध्येच ज्या सेंट्रल बँका आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जे इन्सेंटिव्हाइज केलं गेल्या कोरोनाच्या नंतर आणि कोरोनाच्या आधी सुद्धा. आणि अर्थात युद्ध सदृश परिस्थिती अंगवळणी अशी परिस्थिती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताचा एक जगातली 5 नंबरची अर्थव्यवस्था म्हणून खूप वाखाणण्याजोगा प्रोग्रेस असं म्हणायला लागेल या 23-24च्या वर्षामध्ये. आणि त्या दृष्टीने विचार केला तर सर्वात महत्वाचं म्हणजे 2017 साली आपण वस्तू आणि सेवा कर त्याचं जे 1 जुलै 2017 पासून अंमलात आणला, त्याची आता फळं आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतात असं दिसतंय. आणि तब्बल 1,60,000 करोड एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मासिक उत्पन्न जीएसटी द्वारे होते. आणि ह्याचा एक चांगला फायदा असा आहे की जे आपण वित्तीय तूट म्हणतो डेफिसिट फायनान्सिंग, ही सरकारने मागच्या वर्षी 5.9% असण्याचा मानस जाहीर केला होता. मला वाटतं ती यावर्षी तर नक्कीच ते काबूत राहणार आहे, हे नक्की. आणि त्याशिवाय आपण बघितलं की दरवर्षी आपण एक चर्चा करतो की सरकारने गुंतवणूक करताना सरकारी कंपन्यातून निर्गुंतवणूक करण्याचे बराच वेळा मानस असतो. या वर्षी सुद्धा ते बजेट सरकारने मीट केलं नाहीये, पण मला वाटतं ते सरकारला त्यात बहुधा जास्ती काही मोठ्या प्रमाणावरती करायचंच नसेल. कारण जीएसटीच्या माध्यमातून जर एवढा रेव्हेन्यू येत असेल तर ते पुढच्या वर्षीसाठी करू शकतात.
आणि महत्वाचं म्हणजे सरकारी कंपन्या म्हणजे PSU बँकांचं उकळ एवढं पांढरं झालंय की सरकारी कंपन्यांचे जे शेअर होल्डर म्हणजे आपले राष्ट्रपतींचं ऑफिस, तर ह्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे. एवढं चांगलं सरकारी कंपन्यांचं परफॉर्मन्स आहे या गेल्या वर्षामध्ये, म्हणजे न भूतो न भविष्यती या लेवलचं आहे. तर जीएसटीचं संकलन सरकारी कंपन्यांचा, अर्थात त्यात काही PLI स्कीम असतील किंवा आपण म्हटलं तर ज्या संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती भारत मुसंडी मारतोय तो आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून, तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होते. चांद्रयान आपण बघितलं गेल्या वर्षी, चांद्रयानाचा जे एक मोठा यशस्वी प्रयोग आपण करून दाखवला. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खर्च हा करताना सरकारला हात आखडता घ्यायला लागत नाहीये. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की साधारण 10 लाख करोड एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॅपिटल एक्सपेंडिचर या वर्षी होऊ घातलं होतं. आणि त्याचं बऱ्यापैकी टार्गेट सरकारने अचीव केलं असं सरकारी आकडेवारी सांगते. ती जवळजवळ आणि इव्हन ऍग्रिकल्चर म्हणजे सरकार शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्याला आपण म्हणतो की क्रेडिट डिस्बर्सल ते करायचं असतं, ते सुद्धा 18.5 करोडचं आपलं उद्दिष्ट होतं, ते आपण सरपास केलंय. जवळजवळ 21.5 करोड केले. म्हणजे ज्याच्या हातात पैसे खेळले पाहिजेत त्याच्या हातात पैसे जात आहेत. आणि आपण नेहमीच म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये की ग्रामीण भागामध्ये पैसा खेळता राहिला तरच आपली कन्झम्पशन इकॉनॉमी ही मोठ्या प्रमाणावरती तेजीत येऊ शकते. आणि सरकारने मला वाटतं ती पण काळजी घेतली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती जे स्ट्रक्चरल चेंजेस आपण केले मागच्या वर्षी, त्याची एक ज्याला आपण म्हणतो की विश्वासार्हता दिसलीच, त्याशिवाय कंटिन्युटी पण दिसणार आहे असं येत्या बजेटमध्ये आपल्याला अपेक्षा धरायला हरकत नाही. अर्थात त्यात बरेच कंगोरे आहेत जिकडे सरकारला आता मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागेल. त्यात काही खालीवर होतील हे पण आपल्याला दिसतं. आणि अर्थात सरकारच्या प्रायोरिटीज आपल्याला समजतील. आणि अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर ज्या मोठ्या प्रमाणावरती सरकार आता जे फोकस आहे तो असाच राहील. आणि हे जरी ज्याला आपण म्हणतो की अंतरिम हा अर्थसंकल्प असला तरी 2019चा अनुभव जर आपण घेतला तर त्यावेळेला सरकारने जरी अंतरिम अर्थसंकल्प असला तरी कंटिन्युटीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावरती ज्या ज्या योजना आणल्या होत्या त्या त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. आणि अर्थातच सरकार पुन्हा सत्तेवर आलं आणि ते जुलैमध्ये त्याचा पाठपुरावा झाला. असं एकंदरीत आपल्याला या 23-24च्या बजेटबद्दल बोलता येईल. धन्यवाद सर. अजून याच्यामध्ये तुम्ही बोलत असताना मला एक जी गोष्ट हायलाईट करावी वाटत होती, कारण मी अनेक साऱ्या बातम्या या सगळ्यामध्ये बघत होतो. एक बातमी जी मला वारंवार लक्षात येत होती की जीएसटीचं संकलन तर वाढतं आहे, परंतु सरकारचा सरकारी कंपन्यांमधला हिस्सा ज्या ठिकाणी तो 75%पेक्षा जास्त आहे, अशा भागांमध्ये तो त्याचं जे किंमत आहे तो एक्सटेन्सिव्ह असलेला हिस्सा, LIC असेल, IDBI बँक असेल, याचं डायव्हेस्टमेंट तर काय होऊ शकलं नाही. सरकारचं इंडियन ओव्हरसीज बँक असेल किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, IDBI मधला हिस्सा असेल, हे विक्रीच्या योजना होत्या पण त्या काय फलद्रूप होऊ शकल्या नाहीत. परंतु ऍट द सेम टाइम जीएसटी मधून सरकारला मिळणारा मोठा महसूल असेल किंवा इन्कम टॅक्सच्या भागामध्ये यावेळेला इन्कम टॅक्सच्या डायरेक्ट टॅक्सेशन मधून सरकारला 19% जास्तीचा हिस्सा मिळाला. म्हणजे नुसतं जीएसटीच नाही, सरकारला डायरेक्ट टॅक्सेशन मधून पण भरपूर मोठा हिस्सा मिळाला. असं सगळं असताना फिस्कल डेफिसिट नवीन येणारे जे कालखंड आहे की ज्याच्यामध्ये व्याजाचे दर चढे आहेत जगभर, आपल्याकडे नाहीये. अमेरिका असेल, जपान असेल, अनेक साऱ्या देशांमध्ये त्यांचे व्याजाचे दर चढे राहिल्यामुळे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात अडचणी यायला लागल्या आहेत. भारताकडे या सगळ्या नजरेने तुम्ही काय बघता? कारण IMFचा एक जी घंटी IMFनी वाजवली त्याचं हायलाइट असं आहे की ते म्हणतात 2028 ते 2030च्या आसपास 100% GDP होईल. सरकारचं कर्ज, या सगळ्यावर तुमचा व्ह्यू काय? जेव्हा आपण म्हणतो की एखादी अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर जेव्हा मारत असते तेव्हा कर्ज घेणं अगदी साहजिक असतं. आणि भारताचा जो सध्याचा जो रेशो आहे म्हणजे गुणोत्तर आपण म्हणतो हे अर्थातच काही अलार्मिंग नाही आहे. तर नक्कीच म्हणजे जर अमेरिकेचा विचार केला ज्यांची अर्थव्यवस्थाच 18 ट्रिलियनच्या पुढे आहे
त्यांचं 1.5 पटीने आहे. आणि आपण तर आता 60% आहोत. साधारण आपली अर्थव्यवस्था आता $4.25 ट्रिलियन आसपास आहे. त्यामुळे तिथे काही काळजीचं कारण नाही. आणि कर्ज फेडायची आपली जी कपॅसिटी आहे ती तर खूपच चांगली आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती आपण थोडा नंतर पण विस्तारित चर्चा करू, की फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे सुस्थितीत आहेत. पण एक दीर्घ पल्ल्याचा काहीतरी एक विचार करून मला वाटतं सरकार अशी एक स्थिती आणू इच्छिते, मग ती ज्याला आपण म्हणू की क्रूडचं इम्पोर्ट असेल किंवा डिजिटल करन्सी असेल, की फॉरेन एक्सचेंजवरती आपलं अवलंबित्वच हे कमी राहील, ह्याचा पण एक विचार केला जातोय. राहता राहता जर व्याज दराचा विचार केला तर युरोपियन देश असतील किंवा आपल्याला माहिती की आपल्या डोळ्यादेखत दिसतंय की तिथे इंटरेस्ट रेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर चढे राहिले. अर्थातच जो महागाईचा उच्चांक तिकडे गाठला गेला त्याचाच हा परिणाम आहे. पण त्यात एक चांगली गोष्ट आपण बघितली की जगातल्या मोठ्या मोठ्या जे हे होते इकॉनॉमिस्ट, त्यांनी छातीडोकपणे सांगितलं की अमेरिकेमध्ये मंदी येणार आहे असं सांगितलं होतं. पण मागच्या जर क्वार्टरचा विचार केला तर अमेरिकेमध्ये मंदी आलीच नाही. आणि दिसत अमेरिका नाहीये. चक्क त्या त्या क्वार्टरमध्ये 5%नी त्यांची वाढ झाली. आणि आपण नेहमी कन्झम्पशन इकॉनॉमी म्हणून भारताचा विचार करतो. पण तुम्ही विचार करा की अमेरिकेसारखा एक महाप्राय खंडप्राय जो देश आहे तो त्याचं कन्झम्पशनचा विचार केला आणि ती इकॉनॉमी जेव्हा 5%नी वाढते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती जगात फरक पडतो. अर्थात काही प्रमाणात आयटी सेक्टरला अजून तेवढा वाव मिळालेला नाही कारण खर्च होत नाही तिकडे. पण युरोपियन देश असतील, भारत, रशिया, चीन आणि अमेरिकन देश याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती आपण असं म्हणू शकतो की जे इंटरेस्ट रेट आपण व्याजदर आहेत ते सध्या तरी समाधानकारक आहे असं माझं म्हणणं आहे. कारण अजून सुद्धा सरकारला म्हणजे पीपीएफचा जर इंटरेस्ट रेट विचार केला तर 7.2 आणि सिनियर सिटीजनसाठी जो आपण इंटरेस्ट रेट देतो 8.2 दिलाय. 7.1 आणि 8.2 म्हणजे अजून सुद्धा असं म्हणतात की आता स्टॉक मार्केटचा विचार केला तर काही सल्ला देतात की आता एवढ्यात उंची गाठली आहे तर तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि फिक्स मध्ये पैसे ठेवा तुझे. काही दृष्टीने असा सल्ला पण बरोबर आहे कारण 8% इंटरेस्ट तुम्हाला सध्या तरी मिळतोय. त्यामुळे सरकारला ते सर्व्हिसिंग अजून करायला लागणार आहे हे मात्र नक्की. याच याच अनुषंगाने सर एक पुढचा असा प्रश्न की 2022-23 मध्ये आपण एक गोष्ट हायलाइट केली की ओपेकच्या देशांनी, ओपेक ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्टर्सनी त्यांचं प्रोडक्शन जेव्हा कट करण्याचा विचार केला त्यावेळेला देखील त्याच्यानंतरही म्हणजे पार युद्ध होऊन देखील तेलाचे भाव घटायला सुरुवात झाली. त्यांना ते ज्या पातळीला पाहिजे होते ते त्या पातळीला राहताना दिसले नाहीत. याचा अर्थ कुठेतरी चायनाकडून येणाऱ्या ज्या बातम्या होत्या त्या रिसेशनकडे सरकणाऱ्या होत्या. त्यांच्याकडच्या काही कंपन्यांनी बँक्रप्सी जाहीर केली आणि एका मागच्या फिस्कल मॉनिटरी पॉलिसीमध्ये शक्तिकांत दास यांनी असं म्हणलं की इकॉनॉमी इज अ व्हेरी फिकल. हे काळजी व्यक्त करायला लावणार आहे का असं माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. कारण फिस्कल पॉलिसीशी बोलताना आपल्याला ज्या दिसत आहे की कालच्याच मागच्या काही दिवसामध्ये अमेरिकेच्या एमपीसीच्या दोघा तिघांनी पण बोललं की अजून काय महागाई पूर्ण गेलेली नाही. शक्तिकांता दास यांनी डावोस मध्ये पण तेच म्हणलं की अजून रेट कटचा विषय आमच्या टेबलावर पण नाहीये. आणि अशा वेळेला मला ते इकॉनॉमी इज अ व्हेरी फिकल असं जे आहे ते तुमचं काय त्याच्यावरचा व्ह्यू आहे. कारण आपल्या देशाला आपल्याला खनिज तेल आयातच करावं लागणार आहे. नशिबाने आपल्याला ओएनजीसीचं एक तेलाचं उत्पादन असलेला भाग चालू झाला आहे मागच्या काही दिवसांमध्ये. परंतु मोठं जे आहे ते आयात अजूनही आपल्याजवळ आहे. तुमचा व्ह्यू. बरोबर आहे. आपण जवळजवळ 80% तेल ते आयात करतोच, खनिज तेल. अर्थात त्या जोडीला आपण ज्या मोठ्या प्रमाणावरती इथेनॉलचा वापर सुरू केला आणि 10%चं आपलं उद्दिष्ट होतं, आपण 15% उद्दिष्ट गाठलं. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ऊस उत्पादकांनी यात हिरिरीने भाग घेतला. आता हे जे फिकल माइंडेड म्हणजे क्षणभंगुरता जर असा आपण वापर केला बऱ्याच ठिकाणी तर अजूनही महागाई काबूत आहे असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांना वाटत नाही. आणि त्याचे जे
आता होलसेलचे पण नंबर्स आले, त्यात सुद्धा दिसतं की होलसेल चा रेट पण वाढला, गेल्या 6 महिन्यात उच्चांक गाठला. आणि ग्राउंड लेवलला सुद्धा आपण बघितलं तर महागाई तेवढ्या प्रमाणात काबूत आलेली नाही. अर्थात जो पट्टा आहे रिझर्व्ह बँकेने ठरवून दिला त्यांच्या धोरणाप्रमाणे, की 4% हे आम्हाला महागाई निर्देशांक पसंत आहे, आणि त्यात 2 अधिक आणि उणे म्हणजे 6%च्या वरती महागाई गेली नाही पाहिजे. आपण 5.86 ला आलो, तर ते 4ला आणणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. म्हणजे कुठल्याही मध्यवर्ती बँकेचं सर्वात पहिलं धोरण काय असेल तर ते महागाई काबूत ठेवणे. तर त्यासाठी अजून प्रयत्न चालू आहेत. आणि जेव्हा असं वर खाली होत राहतं, म्हणजे आखाती देशांनी जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या मनासारखे त्यांना खनिज तेलाचे दर मिळत नाहीयेत. आणि एक म्हणजे पडद्याआडून काही गोष्टी ज्या दिसतात की डिमांड कमी झालाय ऑइलमध्ये, तर त्याचा परिणाम जो तिकडे दिसून आला. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आखाती देशांनी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं, तर युद्धाच्या काळामध्ये, म्हणजे युक्रेन आणि रशिया युद्धाच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती आयात केली, आणि ती पण रशियाकडून केली. आपण आपलं परराष्ट्र धोरण राबवलं, त्यामध्ये आपण कोणालाही त्यामध्ये ज्याला म्हणतात की किंमत दिली नाही. आणि ते तेल आपण आयात केलं आणि चक्क ते निर्यातही केलं. म्हणजे अगदी गेल्या 2 महिन्याच्या पूर्वीचा जर विचार केला, तर सगळ्यात जास्ती आपला एक्सपोर्ट हा ऑइलमध्येच होता. आणि ज्याला आपण म्हणतो की महागाईचं एक डोम उठलं असतं अख्ख्या जगामध्ये, हे जे ज्याला आपण म्हणतो की बॅलन्सिंग ऍक्ट, हा भारताने केला. कारण ते रशियन तेल सगळ्या लोकांना नकोसं झालं होतं, पण तेल तर पाहिजे होतं. मग काय करणार? पण भारताने हा जो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाया मार्ग निवडला गेला, आणि भारताने चक्क आपलं तेलाचं उत्पादन एक्सपोर्ट केलं. त्यासाठी आज तुम्हाला लक्षात असेल की जो विंडफॉल टॅक्स या सरकारी कंपन्यांवरती अर्थमंत्री मॅडम सीतारामन यांनी पण लावला वेळोवेळी, आणि तो कमी केला. म्हणजेच काय झालं, तर सरकारी धोरणामुळे जगामध्ये जो क्रूडचा भाव होता, हा नियंत्रणात राहिला. नाहीतर तो खूप मोठ्या प्रमाणावर 120-140 डॉलरला सुद्धा जाऊ शकला असता. आणि ह्या बॅलन्सिंग नंतर जी घट दिसतेय, अर्थात ती घट आपल्यामुळे पण थोडीफार असू शकते, कारण आपण 80% जेव्हा म्हणतो. पण मध्ये असं झालं की ऊसाचं उत्पादन कमी झाल्यामुळे सरकारी धोरण बदललं. पण हा एक फिकलनेसचाच इश्यू आहे. आणि अचानक इथेनॉलचा जे उत्पादन होतं, ते ऊसापासून करण्यात बंदी घातली झाली. त्यात थोडी शिथिलता आणली त्यानंतर. त्यामुळे आपण नेहमीच बघतो की जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी धोरणं असतात, मग ती कांदा आयात असू दे, टोमॅटो असू दे, ह्याच्यात बरीच स्थित्यंतरं घडतात आणि ती अचानक येतात. त्यात सरकारी धोरणावर टीका पण होते. पण जर सरकारचा विचार केला, तर याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की सरकारला नेहमीच एक धोरण आखावं लागतं की जो तळागाळाचा कन्झ्युम करणारा माणूस आहे, म्हणजेच कोण, तर तुमच्या आमच्यासारखे ग्राहक, तर ह्यांना पण ह्याचा धक्का बसला नाही पाहिजे. आणि मला वाटतं त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि आणि त्यात अर्थातच रिझर्व्ह बँकेचा काहीच कंट्रोल नसतो. त्यामुळे हा फिकलनेस म्हणा, किंवा रेट मधलं धोरण म्हणा, खालीवर होणं, हे चालू असतं. पण रिझर्व्ह बँकेने सध्या तरी, ज्याला आपण म्हणतो की सावध पवित्रा घेतलाय, कुठल्याही बाबतीत रिझर्व्ह बँक शिथिलता येऊ देणार नाहीये, आणि पूर्णपणे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणार. धन्यवाद सर. आणि या बाबतीमध्ये अजून एक, तुम्ही शेतीच्या आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये बोलायला लागल्यावर मला अजून एक दोन गोष्टी आठवल्या. शेती हा मागच्या आर्थिक वर्षामधला किंवा आत्ताच्या आर्थिक वर्षामधला एक हायलाइटेड पॉइंट होता. कारण भारत सरकारने एक्सपोर्टवर लादलेले काही निर्बंध असतील, किंवा बासमतीचा एक्सपोर्ट काही प्रमाणात कमी केला किंवा त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 2022 पासून गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लावले. कांद्यावरच्या निर्यातीच्या पॉलिसीने काही प्रमाणात झालेला मालेगाव मनमाडच्या भागामधले भाव आपण सगळ्यांनी पाहिले आहेत. नाशिकच्या बाजारपेठेमधले बातम्या आपण ऐकल्या. आणि या सगळ्यामुळे कुठेतरी असं झालं की आपल्या निर्यातीवरही परिणाम होत राहिला. काहींनी अशी टीका पण केली की भारताने आजपर्यंत कमवलेले निर्यातीचे एक मार्केट भारताने गमवले आहेत, आणि कुठेतरी पाकिस्तानला खुली सूट या प्रमाणात मिळते आहे, अशी पण एक टीका होताना दिसली.
अजून एक या भागामध्ये शेतीविषयी परिणाम करणारे एक जे हायलाईट आहे, अनेकांचं म्हणणं आहे की शेतीला या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते किंवा पीएम किसान च्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना काही प्रमाणात गोष्टी मिळू शकतात. अजून या याच्यामधली एक गोष्ट जी मला अभ्यास करताना सापडली ती म्हणजे की खतं आणि त्याच्या ज्या काही किमती होत्या त्याच्यावरची सबसिडी सरकारला वाढवावी लागली. फूड सबसिडी सरकारने वाढवायचं या काळात ठरवलेलं आहे. तुमचा काय व्ह्यू? बरोबर आहे. आणि जगाचा विचार केला, एक्सपोर्टचा विचार केला तरी सर्वप्रथम हा आपल्या देशातल्या लोकांचा विचार करणं जरुरीचं असतं. आपल्याला माहिती आहे की नुकतीच एक आकडेवारी जाहीर झाली की जवळजवळ 25 करोड भारतातली जी लोकसंख्या आहे ही गरिबीच्या बाहेर आणली गेली जागतिक मानांकनाप्रमाणे. आणि ऍग्रिकल्चर क्रेडिटचा जर विचार केला तर जवळजवळ 82% टार्गेट तर त्यांनी डिसेंबरमध्ये अचीव्ह केलं होतं. याचाच अर्थ सरकार ऍग्रिकल्चर क्रेडिटसाठी मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा निर्माण केली आहे. त्या यंत्रणेतून जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचायचा प्रयत्न करते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जवळजवळ 80 करोड लोकांना आपण जे मोफत धान्य देतोय, म्हणजे अन्न योजना, सर प्राईम मिनिस्टर अन्न योजना जी आहे, तर ती आता योजना 2024 डिसेंबर पर्यंत ऑलरेडी त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये खिशातला पैसा ह्या गोष्टींसाठी, म्हणजे आपण म्हणतो की अन्न, वस्त्र आणि निवारा, अन्नासाठी कमीत कमी पैसे खर्च व्हावेत या गरीब जनतेकडून, हा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. त्याशिवाय विचार केला तर निवारा, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती हाऊसिंगसाठी सरकार प्रयत्न करते. आता कालच मोदी साहेबांनी एक हे जाहीर केलं की सोलर एनर्जी वापरण्यासाठी जवळ 1 करोड घरांच्या वरती सोलर पॉवर देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न चालतील. म्हणजे ग्रीन एनर्जीचा आपण जास्तीत जास्त वापर करण्याचा आपला जे उद्देश आहे, त्या दृष्टीने हे पावलं उचलत आहेत. क्रेडिट डिस्बर्सल आपण जे म्हणतो की म्हणजे किसान कार्डाच्या द्वारे जवळजवळ 7.5 करोड हे जे शेतकरी आहेत ते क्रेडिट अवेल करतायत. आणि आउटस्टँडिंग अमाऊंट म्हणजे जी मागच्या वर्षीची जी बघितली होती ती साधारण 9 लाख करोड इतकी होती. म्हणजे सरकार ज्या ठिकाणी पैसा द्यायला पाहिजे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करते. आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावरती याचा विचार केला तर जे म्हणजे 4 महत्वाचे घटक आहेत जिकडे हे अलोकेशन व्हायला पाहिजे, जसं प्राईम मिनिस्टरनी सांगितलं होतं. तर ते 4 सेगमेंट कुठले, तर गरीब लोक, महिला, नंतर तरुण वर्ग आणि शेतकरी. तर सरकार ह्या 4 जणांनाच वारंवार खर्च करेल साठी. आणि एकूण ज्याला ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांना या अमृत कालामध्ये गरिबीच्या गर्तेतून बाहेर कसं काढायचं, ह्याचे प्रयत्न हे चालूच राहतील. आणि हे अर्थात हे काही एका वर्षात किंवा एका वर्षाच्या बजेट होणारी गोष्ट नाहीये, पण सरकारचा तो एक सामूहिक प्रयत्न आहे प्रत्येक आघाडीवरती करायचा. आणि मला वाटतं तो तसाच चालू राहणार असं दिसतंय. या वर्षभरातलं सर अजून एक वैशिष्ट्य असं होतं की एफसीआय ने 50,000 करोडचं कर्ज घेतलं आणि ते कुठेतरी सरकारच्याच बॅलन्स शीटवर येणार आहे असं दिसतं आहे. पण नुसतं ते एक नव्हतं. IRFC ला किंवा रेल्वेला 3 लाख करोडचं बजेट कदाचित आवंटित होऊ शकतं अशी एक बातमी मी ऐकली. आणि नॅशनल NHAI, NH हायवे. हायवे अथॉरिटी, या लोकांना सरकारने मार्केटमधून बॉरिंग करू नये म्हणून असं व्यक्त केलं आहे. आणि डिसेंबरची किंवा जानेवारीच्या सुरुवातीची एक बातमी अशी होती की त्यांनी सक्सेसफुली त्यांच्या जे टार्गेट होतं मॉनिटायझेशन ते झालेलं आहे. काही लोकांचा हा पण असा व्ह्यू चालू आहे की मग नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया रस्ते बांधतं आहे का रस्ते विकतं आहे, आणि मग त्यांच्यावरचा जो काय एक बंदी आहे, त्यांना नवीन रस्ते जे करता येत नाहीत त्याचं या बजेटमध्ये कसं होणार? कारण ही एक मोठी संस्था आहे, ही छोटी संस्था नाहीये. आणि ते देशभर रस्ते बांधता आहेत, त्यांना याच्यामध्ये काय असेल, त्यांना बजेटमध्ये किती मिळेल, तुमचा काय व्ह्यू? तुमचं म्हणणं बरोबर आहे की या म्हणजे 23-24च्या या वित्तीय वर्षामध्ये
अपेक्षेप्रमाणे त्यांना फंडिंग मिळालं नाही नक्कीच. पण मला वाटतं नुसतं रस्त्यापेक्षा जो आता तुम्ही मगाशी उल्लेख केला रेल्वेचा, तर रेल्वेमध्ये जवळ 70,000 करोडचे इन्व्हेस्टमेंट ही येत्या वर्षात अपेक्षित आहे. आणि एक 2030 पर्यंत धोरणात्मक विचार केला तर जी उडान ही जी स्कीम जाहीर केली होती की प्रत्येक सामान्य माणसाला एअर ट्रॅव्हल हा मिळाला पाहिजे. तर काही आकडेवारी आपल्या म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरने दिली होती की जवळजवळ गेल्या 8 वर्षामध्ये 74 एअरपोर्ट्स आपण ऍड केली आणि सुरुवात आपली आता 150 झाली, म्हणजे जवळजवळ अर्धी एक गेल्या 8-9 वर्षात झालेली आहे. 2030 सालापर्यंत हेच नंबर हे 230 न्यायचा त्यांचा मानस आहे. हे जरी असलं तरी कितीतरी ठिकाणी उडानची जी स्कीम आहे ही सक्सेसफुल झाल्याचं दिसत नाहीये. खूप ठिकाणी नुसताच गाजावाजा झाल्या, पण फ्लाईट जात नाहीत. कित्येक ठिकाणी प्रायव्हेट एअरलाईन्स त्या तिकडे अजूनही म्हणजे डुंकूनही बघत नाहीत. म्हणजे काही गोष्टी या पेपरवरतीच राहिल्यात. मला वाटतं सरकारला तिकडे नक्कीच आपलं धोरणात्मक पाऊल उचलावं लागेल. आता नुकतंच आपण एक अटल ब्रिजचं उदाहरण घेतलं, अटल सेतू जो झाला, तर अटल सेतूच्या नंतर काही कनेक्टिव्हिटीज आहेत रोडच्या, त्या अजून झाल्या नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की दक्षिण मुंबईतला माणूस जर निघाला तर त्याला हायवेला यायला किंवा एक्सप्रेसवेला यायला जे काही अजून कनेक्टिव्हिटी आहे किंवा कोकणात जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी अजून व्हायची आहे, याचाच अर्थ काय की रोडवरती अजून त्यांना मोठ्या प्रमाणावरती ह्या येत्या वर्षामध्ये फोकस द्यावा लागेल आणि तो दिला पण जाईल असं दिसतंय. आणि त्याचा फायदा असा होईल की मनरेगामधून जास्तीत जास्त पैसे इथे खर्च होतील. तो एक मोठा फायदा असेल. आणि त्याशिवाय एकूणच आजूबाजूच्या गावांमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक मोठ्या प्रमाणावरती एम्प्लॉयमेंट जनरेशनचा जो मोठा एक आपला उद्दिष्ट असतं ते पण साध्य होण्यात त्याची मदत होईल. त्यामुळे ह्या वर्षी मात्र सरकारला याच्यासाठी नक्कीच कंबर कसून खर्च करावा लागेल आणि तो फोकस नक्कीच चेंज करावा लागेल. आणि रेल्वे हा एक मोठा फोकस ठेवलाय सरकारने. ती बुलेट ट्रेन असू दे आणि आपण दर 15-1 दिवसांनी बघतो की वेगवेगळ्या ट्रेन्सचं जे उद्घाटन केलं जातं ते म्हणजे चांगल्या सुविधांची ट्रेन ही सामान्य नागरिकाला मिळू शकते. हे पण मला वाटतं एक खूप चांगलं उदाहरण आहे की असं अशी जरूर नाही की तुम्ही विमानानेच प्रवास करायला पाहिजे. तुम्ही रेल्वेने प्रवास तुमचा सुखद होऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. सर, या आपल्याशी बोलताना अजून एक गोष्ट हायलाइट अशी झाली की न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीम अशा ज्या दोन टॅक्स रिजीम होत्या आणि त्याच्याविषयीच्या बातम्या मी जेव्हा शोधत होतो आपल्या या पॉडकास्टसाठी, काही गोष्टी हायलाइट अशा झाल्या की मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून देखील अनेक जण अजूनही ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये आहेत. म्हणजे भले ही न्यू टॅक्स रिजीम डिफॉल्ट करवली गेली आणि प्रयत्न करला गेला की हायर तुमचं इन्कम आम्ही टॅक्स डिडक्टेबल करू, परंतु झालं असं की भारतामध्ये एक फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्ज एक झालेलं आहे की अनेकांनी इन्शुरन्सचे प्लॅन घेतले आहेत, त्यातून त्यांना सूट मिळते. होम लोन असेल, म्युच्युअल फंडाची गुंतवणूक असेल किंवा इतर इतर काही असेल, हे त्या न्यू टॅक्स रिजीम मध्ये नाहीये. आणि म्हणून एक बातमी अशी येते आहे की न्यू टॅक्स रिजीम मध्ये एनपीएसचा समावेश होऊ शकतो. हे नेमकं काय आहे? म्हणजे मग काय आता न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीम अशा कुठेतरी एका याच्यामध्ये येऊन मिळणार आणि एकच राहणार असं काही आहे का? मागच्या वर्षीचा जर तुम्ही अर्थमंत्री सीतारामनजीचं जर भाषण ऐकलं असेल तर आणि किंवा त्यानंतर त्यांनी दिलेली प्रेस कॉन्फरन्स, तर तसा नूर वाटत होता की सरकारला ओव्हर पिरियड न्यू टॅक्स रेजिम हीच ठेवायचा मानस दिसतोय. पण तसं जर सरकारनी म्हणजे कंपल्सरी केलं तर त्याला मोठा एक उद्रेक निर्माण व्हायची शक्यता आहे. मला वाटतं ते सरकार जाणून आहे. आणि तुम्ही म्हणालात की वेगवेगळे इन्सेंटिव्ह हे मिळतात. आता अशा पण काही बातम्या आहेत की ज्या सरकारकडे अपेक्षा म्हणून गेलेल्या आहेत या बजेटच्या सगळ्या विविध स्तरांकडून आणि समाजातल्या जातात त्या विषयाबद्दल. तर एटीसी हे 1,50,000 हे 3 लाख करावं. नंतर होम लोन साठी आपल्याला जे 2 लाखाचं मिळतं एक्झम्पशन ते 4 लाख करावं. अशा पण मागण्या तिकडे गेलेल्या आहेत. एनपीएस ह्यामध्ये आलं आणि जर 3 लाख केलं आणि एनपीएस घेतलं तर अर्थातच सगळेच खुश होतील.
आणि आजच्या पिढीला एक लक्षात घेतलं पाहिजे आजच्या पिढीने की म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे आपलं आर्थिक नियोजन जेव्हा तुम्ही करता तरुण पिढीने म्हणजे जे आता 30 मध्ये आहेत, तर एनपीएस मध्ये त्यांनी जर त्यांची गुंतवणूक केली आणि ते 30 वर्ष चक्क इक्विटीमध्ये राहिले, विचार करा की आपला हा अमृतकाल आहे. तर त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळेला जो काही ते एनपीएसच्या द्वारे गुंतवणूक करतील त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो इक्विटीमध्ये राहिल्यामुळे. आणि त्यासाठी या तरुण पिढीने इकडे फोकस करायला पाहिजे. तरुण पिढी आज आपण बघितली तर क्रिप्टो करन्सी किंवा काय रमी आणि अशा काय काही किंवा ऑनलाईन गेम्सच्या मध्ये जाते. तर तरुण पिढीला हे पण कळणं तेवढंच जरुरीचं आहे की तुम्ही ह्या क्रिप्टो करन्सीपेक्षा एनपीएस मध्ये स्लो अँड स्टेडी विन्स द रेस या हिशोबाने तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. आणि सरकारचा तो मानस दिसतोय आणि मी विचार करा की एनपीएस ह्या दृष्टीने विचार केला तर कॅपिटल मार्केटमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येऊ शकते. त्याच अनुषंगाने मला काही एक दोन गोष्टी इथे ऍड करायच्या वाटतात. तुमची परवानगी असेल तर मी ते ऍड करू जरूर जरूर, इच्छितो. तुम्ही करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे जे मागच्या वर्षामध्ये आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांची जी एक सायकोलॉजी असते त्यात मोठ्या प्रमाणावर फरक पडलाय. नेहमी असं म्हणायचं की परदेशी वित्तीय संस्था इकडून पैसे घेऊन जातात आणि मार्केट अक्षरशः कोसळतं. गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपण बघितलं तर ज्याला आपण म्हणजे म्युच्युअल फंडच्या द्वारे इन्व्हेस्ट करा हे सरकार वारंवार सांगत असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एसआयपी करा म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या द्वारे. 2013 साली तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, एकूण एसआयपी वर्षभराची ही साधारण 13,200 करोडच्या आसपास होती. आज महिन्याला 17-17,500 करोड येत आहेत एसआयपी मधून. 2 दिवसापूर्वी वाचलं की या जानेवारी महिन्यामध्ये परदेशी वित्तीय संस्थांनी नेट सेलिंग हे 13,000 करोडचं केलं. आपल्याला काही फरक पडला नाही. म्हणजे गुंतवणुकीची सवय लागते ह्या सगळ्या जनरेशनला आणि याच्यात अर्थातच यंग जनरेशन पुढे येते. आणि जे आपण नेहमी म्हणतो की मेट्रोज आहेत किंवा महत्वाची शहर आहेत 8, ह्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातून एसआयपी येत आहेत. कित्येक ठिकाणी म्हणजे माझा अनुभव सांगतो मी गेल्या 4 एक महिन्यामध्ये म्हणजे नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा, बेळगाव या वेगवेगळ्या शहरामध्ये या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने काही माझे कार्यक्रम झाले. असं दिसून येतं की महिला पण मोठ्या प्रमाणावरती आता त्यांना एसआयपीची जाण होऊ लागली. आणि एसआयपी आपण जर म्हटलं तर मी काही ठिकाणी बघितलं तर एखाद्या बँकेचा दरवान पण 500 रुपयाची एसआयपी करायला. म्हणजे एवढ्या आणि सांगलीसारख्या ठिकाणी मी बघितलं हे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना हे समजतंय की आपण म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की इंडिया वॉज नेशन ऑफ सेव्हिंग्स, नुसतं बचत करायचे, मग ते गादी खाली असायचे कुठे असायचे. पण नाव वी आर बिकमिंग नेशन ऑफ इन्व्हेस्टर्स. तर तो इन्व्हेस्टर्सचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग वाढतोय. तो कॅपिटल मार्केटमध्ये असेल म्हणजे डायरेक्ट किंवा अर्थातच या म्युच्युअल फंड मधले एसआयपीच्या माध्यमातून. आणि अजून एक आकडेवारी जी आली की चक्क महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती ही खाती उघडली गेली कॅपिटल मार्केटसाठी. म्हणजे जो अवेअरनेस व्हायला पाहिजे मला वाटतं त्या दृष्टीने सरकारचे जे प्रयत्न आणि सरकारच नाही स्टॉक एक्सचेंज आहे, सेबी आहे, एम्फी आहे, ब्रोकर्स आहेत, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहेत, डिपॉझिटरीज आहेत, या सगळ्या यंत्रणा म्हणजे जी इकोसिस्टम आहे ती मोठ्या प्रमाणावरती उद्युक्त करते सामान्य माणसाला की तुम्ही याद्वारे म्हणजे आपण म्हणतो की एक भारत एका मोठ्या संक्रमणातून जातोय आणि आपण आपली अर्थव्यवस्था जर आता कालच तुम्ही सकाळी बातमी वाचली असेल की हाँगकाँगला मागे टाकून आपण आता मार्केट कॅप मध्ये 4थ्या नंबरवरती आलोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे की शेअर बाजार हे काही ज्याला आपण पूर्वी खूप त्याच्यावरती टीका व्हायची मध्यम वर्गाकडून जास्ती करून हा जुगार आहे. तर हा जुगार नाहीये. तुम्ही व्यवस्थित जर जोखीम बाळगून डोळे उघडे ठेवून तज्ज्ञांकडून तुम्ही जर मोठ्या प्रमाणावरती सल्ला घेतलात तर ज्या नेशन बिल्डिंग मध्ये तुमची वेल्थ बिल्ड होऊ शकते. तर ह्या 23-24च्या वर्षातला हा सर्वात मला वाटतं एक महत्वाचा घटक आहे जो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतो.
तर या सगळ्यामध्ये ज्या तुम्हाला थोडीशी हायलाईट करतो माहिती देऊन, की डिसेंबर जानेवारीच्या आसपास भारताच्या SIP बुक हे 19,000 करोडला पोहोचलं, एक मोठा टप्पा होता. आणि डिसेंबर एंडच्या आसपास भारताचं म्युच्युअल फंडांचं ऍसेट अंडर मॅनेजमेंट 50 लाख करोडला जाऊन पोहोचलं, हाही एक मोठा टप्पा होता. आणि या सगळ्यामध्ये अजून एक मागच्या वर्षातली हायलाईट ज्याला म्हणता येईल, जे जाहीर झालं आणि देशभर अनेकांनी आनंद व्यक्त केला, तो म्हणजे JP मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश होणं, सरकारच्या बॉन्डचा. पण काल मागच्याच आठवड्याची बातमी अशी होती की फिचने भारताचं रेटिंग हे आजही, फिच आणि मुडीजनी BBB- ठेवलेलं आहे. आश्चर्य या गोष्टीचं आहे की एका साईडला एक जागतिक संस्था भारताच्या सरकारच्या बॉन्डला जागतिक बॉन्ड इंडेक्स मध्ये ऍड करते, दुसऱ्या साईडला क्रेडिट रेटिंग एजन्सीज या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आजही त्यांचा ओरिजिनलचा व्ह्यू तसाच्या तसाच ठेवतात. हे काय आहे? ह्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्या क्रेडिट एजन्सीज आहेत, त्यांचा एक नेहमीच आपल्याला अजेंडा दिसतो. आणि ते कधीच आपल्याकडे ज्याला म्हणतो की आपण वस्तुनिष्ठ दृष्टीने बघत नाहीत. आणि बाकीच्या देशांना झुकता माप दिलं जातं. यावरती सरकारकडून म्हणजे जे आपल्या पंतप्रधानांच्या ऍडवायझरी कमिटीचे मेंबर आहेत, संजीव सन्याल यांनी मोठ्या एक प्रमाणामध्ये यावरती आवाज उठवला होता की एवढ्या सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा ह्या क्रेडिट रेटिंग मध्ये -BBB असणं हे हास्यास्पद आहे. आणि मला वाटतं कधी कधी या संस्थांचा हा मूडच कायम खराब असतो. त्यामुळे तो आपल्याला तसा तो जसा पाहिजे तसा तो मिळू शकत नाही. आणि मेरिट वरती म्हणतोय मी, ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला झुकता माप नकोय. आणि ही विसंगती आहे मोठ्या प्रमाणावरती नक्कीच. आणि ही विसंगती शेवटी आज ना उद्या दूर होईल. कारण जसं आपण काल बघितलं की शेवटी राम मंदिर जे निर्माण झालं, तो 500 वर्षांचा जो कालखंड गेला तो सत्याचा विजय आहे. तसंच इकडे सत्याचा नक्कीच विजय होईल. आणि कधी ना कधीतरी या संस्थांना आपले डोळे उघडावे लागतील. आणि ते डोळे उघडून ज्याला आपलं रेटिंग सुधारावं लागेल. आणि त्या रेटिंग एकदा आपलं सुधारलं तर त्याचा मोठा परिणाम म्हणजे आपल्याला कमी दरामध्ये व्याज मिळेल, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो अर्थव्यवस्थेला एक मोठा चांगला पूरक घटक असेल. सर, शेवटची 5 मिनिटं, जर माझ्याकडून काही राहिलेलं असेल की तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या एखाद्या प्रश्नामध्ये एखादा पॉईंट राहिलेला आहे, तर तुम्ही तो कव्हर करू शकता. किंवा अधिक जर तुम्हाला काय माहिती द्यायची असेल तर ती कव्हर करा, आपण काही उरलं असेल तर बघू. एक गोष्टी माझा उल्लेख करायचा आहे यामध्ये की 2020 साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर झाली. आणि अर्थात कोविडमुळे त्याला थोडी त्याच्या अंमलबजावणीला खीळ बसली. अर्थात आता 2024ला ही सगळी जी अंमलबजावणी होणार आहे त्यात कोणालाही काही चॉईस नाही. आपण नेहमी बोलतो की जेव्हा ताण लागली की वीर खणतो, असं आपल्याकडे एक म्हण आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की स्वास्थ्य म्हणजे हेल्थवरती आपला खर्च खूपच कमी होता, तो वाढवला गेला. मग लसीकरणासाठी खर्च केला गेला. तोच प्रकार आहे ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जवळजवळ 60च्या दशकामध्ये असं सांगितलं गेलं होतं की एकूण आपल्या GDPच्या 6% रक्कम ही एज्युकेशनवरती खर्च व्हायला पाहिजे. आणि गेल्या वर्षी पण हेच म्हटलं गेलं. म्हणजे त्यात आपलं सातत्य आहे खर्च न करण्यात. आणि साधारण 65,000 करोड हे मागचं बजेट होतं. यामध्ये जो आता नवीन जी सिस्टम येते, म्हणजे जी पहिली 5 वर्ष म्हणजे 3 वर्ष केजीची, 2 वर्ष प्रायमरीची, म्हणजे 5-3-3 असं एक ते उद्दिष्ट आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना मातृभाषेमध्ये पण शिक्षण द्यायचंय. तर या 5 वर्षाचा जो भाग आहे तिथे म्हणजे असं पण म्हटलं की जी फॉर्मेटिव्ह इयर्स असतात एखाद्या माणसाच्या जीवनातली, तर तिकडे म्हणजे शिशु वर्गाला जास्तीत जास्त आपण कसं घडवू ह्यासाठी प्रयत्न होणार आहेत. आणि ह्या वर्षी शक्यता आहे की 1 लाख करोड पर्यंतचं बजेट हे एज्युकेशन मध्ये येऊ शकतं. म्हणजे आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, या सगळ्या गोष्टी करतो. परंतु तळागाळात म्हणजे अक्षरशः KGच्या लेवलला हे घडणं जरुरीचं आहे.
आणि त्या दृष्टीने बरेच काही प्रयत्न चालू आहेत. तर आता जेव्हा बजेट येईल तेव्हा आपल्याला कळेल की सरकार या एनईपीच्या माध्यमातून नक्की किती मोठ्या प्रमाणावरती खर्च अपेक्षित आहे ते कळेल. जे माझ्या दृष्टीने बजेटचं एक्सपेक्टेशन आहे. अजून एक गोष्ट उल्लेख करतो की हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा टुरिझम, मोठ्या प्रमाणावरती टुरिझम वाढला आपल्याकडे. गोव्याला तर चक्क आपण 5व्या स्थानावर नेलं अशी एक आकडेवारी आहे. जम्मू काश्मीर आहे, नंतर महाकाल आहे, उज्जैन आहे. आता तर आपण बघतोय म्हणजे या 3 दिवसानंतर अयोध्या पण मोठ्या प्रमाणावरती तिथे 5 करोड लोक जाण्याची अपेक्षा आहे. म्हणजे टुरिझम एवढ्या होत असताना हॉटेल इंडस्ट्रीवरती जो 18% जीएसटी आहे तो 5% करावा अशी मागणी आहे. तसंच तुम्ही म्हणता की हेल्थसाठी लोकांनी इन्शुरन्स घेतला पाहिजे. तिथे पण सर्व्हिस टॅक्स जो आपण पूर्वी होता तो आता 12% जाऊन 18% गेलाय. तो पण कमी करायला पाहिजे. आणि सरकारने इथे कुठेतरी ज्याला आपण म्हणतात की सामान्य नागरिकाच्या दृष्टीने विचार करून हे निर्णय घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी किती रेव्हेन्यू लॉस होतो ह्याचा विचार न करता हे केलं पाहिजे. आणि जाता जाता एकच उल्लेख करतो जो म्हणजे युपीआयचा. युपीआयचा आपण जो मोठी जे घोडदौड गेली, आपण 45% जे आता व्यवहार करतो अख्ख्या जगातले, तर कुठल्याही तऱ्हेने युपीआय मध्ये चार्जेबल न करता तिकडे अजून मोठ्या प्रमाणावरती जर त्यांनी अनुदान दिलं तर चांगलं होईल. आणि ते कारण सामान्य माणसाला त्या युपीआयचा फायदा होतोय. आणि युपीआय मध्ये कनेक्ट झालेल्या काही फिनटेक कंपन्या आहेत किंवा मोठ्या मोठ्या बँका, त्यांना ह्याच्यातून थोडा अपेक्षित आहे की त्यांना फायदा व्हावा. पण मला वाटतं म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे 2025 सालापर्यंत, की फक्त 25% हे जे आर्थिक व्यवहार आहे धनादेश व्हावेत, याचाच अर्थ सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचा भार हा कमी होणार आहे. तर युपीआयला अनुदान देऊन सरकारने आपलं धोरण हे कुठेही बदलू नये आणि त्याच्यामध्ये अशीच ही कन्सिस्टन्सी ठेवावी अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही आलात वेळात वेळ काढून, यासाठी तुमचे आभार. आणि असेच येत राहा, असेच तुमचं ज्ञान घेऊन आम्हाला देत राहा. आम्हाला जरूर स्वागत करतो माझ्या चॅनलवर. आणि आजचा भाग इथेच थांबवतो. धन्यवाद.